रोहा तालुक्यातील वारकरी संप्रदायाची परंपरा जपत किल्ला धाटाव पंचक्रोशीतील बोरघर गावामध्ये 41वा अखंड श्री हरिनाम सप्ताह भक्तिमय व मंगलमय वातावरणात उत्साहात संपन्न झाला। मागील 3 दिवसांपासून या परिसरात जणू पंढरपूर अवतरल्यासारखे वातावरण निर्माण झाले होते। या अखंड हरिनाम सप्ताहादरम्यान पहाटेपासून रात्री उशिरापर्यंत हरिपाठ, भजन, अभंग गायन व कीर्तन यांचा अखंड प्रवाह सुरू होता। कडाक्याची थंडी असताना देखील कडाक्याच्या थंडीवर मात करत सप्ताहाचा आनंद घेण्यासाठी आणि सप्ताहाची शोभा वाढविण्यासाठी समस्त रोहा तालुक्यासह आसपासच्या पंचक्रोशीतील हजारो वारकरी, भाविक आणि ग्रामस्थ मोठ्या श्रद्धेने या सप्ताहात सहभागी झाले होते। पुंडलिक वरदे हरी विठ्ठल या नामघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता। या धार्मिक सोहळ्याला महिला विकास व बालकल्याण मंत्री अदिती तटकरे, रोहयो मंत्री भरत गोगावले तसेच भारतीय जनता पक्षाचे रोहा तालुका अध्यक्ष अमित घाग यांच्यासह अनेक मान्यवर पदाधिकाऱ्यांनी भेट देऊन वारकरी संप्रदायाचे दर्शन घेतले व आयोजकांचे कौतुक केले। मान्यवरांच्या उपस्थितीमुळे सप्ताहाला अधिकच प्रतिष्ठा लाभली। सप्ताहाच्या शेवटच्या दिवशी पार पडलेल्या काल्याच्या कीर्तनाने भाविक मंत्रमुग्ध झाले। लाखो वारकरी संप्रदायाच्या उपस्थितीत भक्तिरसाचा अक्षरशः वर्षाव झाला। विठ्ठल रखुमाईच्या जयघोषात, टाळ मृदंगाच्या गजरात आणि अभंग कीर्तनाच्या सुरावटीत या अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता करण्यात आली। या संपूर्ण सप्ताहाच्या आयोजनात बोरघर ग्रामस्थ, वारकरी मंडळी, तरुण वर्ग व महिला मंडळांनी मोलाचे सहकार्य केले। शिस्तबद्ध नियोजन, स्वच्छता, भाविकांसाठी पाण्याची व प्रसादाची व्यवस्था यामुळे हा सप्ताह आदर्शवत पार पडला। रामकृष्ण साधू संत येती घरा तोची खरा दिवाळी दसरा अत्यंत भक्तिमय वातावरणामध्ये धाटाव पंचक्रोशीतील हा अखंड हरिनाम सप्ताह यावर्षी 4 दशके सतत चालणारा यावर्षी बोरघर गावामध्ये होत आहे। या गावामध्ये अत्यंत भक्तिमय वातावरण पूर्ण चालू आहे। धार्मिक, सांस्कृतिक आणि समाजात एकता जपणारा हा एक सप्ताह आहे। या सप्ताहाच्या माध्यमातून आबालवृद्ध, लहान थोर अत्यंत भक्तिमय वातावरणामध्ये या अभंग हरिनामाचा आनंद घेताना दिसत आहेत। या सप्ताहाच्या निमित्ताने खरंच मला बापूंची आठवण काढावीशी वाटते। गेल्या वर्षी लांडर येथेच सप्ताह झाला, त्यावेळी बापूंची भेट झाली होती, त्यांचा आशीर्वाद घेतले होतं। आणि हा सप्ताह म्हणजे आपल्या ही हिंदू संस्कृती आहे, आपले वारकरी आहेत, आपले खरं तर बोरघरमध्ये आज जणू काही पंढरी अवतरलेले आहे असं एक चित्र इथे दिसतोय। आणि चांगल्या भक्तिभावामध्ये या वारकरी आपल्या भक्तिभावामध्ये तल्लीन होऊन या अभंगाचा, या कीर्तनाचा आनंद लुटताना दिसत आहेत। खरं तर आपल्या याच्यामध्ये हिंदू धर्मामध्ये वारकरी आणि जे साधू संत आहेत त्याला एक विशेष महत्त्व प्राप्त आहे। त्यामुळे या गावामध्ये एक धार्मिक वातावरण चांगल्या पद्धतीने पसरलेलं आहे आणि त्यामुळे जणू काय इथे पंढरी अवतरली आहे काय असाच भास होतोय। मी सर्वांना अखंड हरिनामाच्या शुभेच्छा देतो सप्ताहाच्या आणि पुन्हा एकदा रामकृष्ण हरी।
अशा प्रकारच्या नवनवीन व्हिडिओ आणि चालू घडामोडी पाहण्यासाठी TV7 मराठी महाराष्ट्र न्यूज या चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.